विभागीय स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन खानदेश 2014 या उपक्रमाची आज सांगता होत आहे. डॉक्टर आनंद पाटील जे या संमेलनाचे प्रवर्तक आहेत, त्यांनी महाराष्ट्रामध्ये स्टडी सर्कल नावाची एक चळवळ सुरू केली की ज्यामुळे आपल्याला दिसत आहे की ग्रामीण भागातील युवक युवती हे स्पर्धा परीक्षेचा चक्रव्यूह भेदून या अनेक पदावरती आज चांगलं काम करताना दिसत आहेत. उत्कृष्ट पद्धतीचं मार्गदर्शन, उत्कृष्ट पद्धतीची पुस्तकं, चांगले इन्फ्रास्ट्रक्चर असणाऱ्या इमारती आणि सुविधा असणाऱ्या सगळ्या पद्धतीची एक स्टडी सर्कलची संकल्पना सरांनी सुरू केली आणि ही चळवळ अजून दुर्गम भागात, खेड्यापाड्यातल्या अजून न पोचलेल्या युवक वर्गापर्यंत पोहोचावी म्हणून हे साहित्य संमेलनाचं किंवा स्पर्धा परीक्षेच्या साहित्य संमेलनाचं व्यासपीठ त्यांनी उभा केलं. या निमित्तानं अनेक ज्या स्पर्धा परीक्षेच्या मध्ये मार्गदर्शन करणाऱ्या संस्था आहेत त्या आपल्याला या व्यासपीठावर, विचारपीठावर आलेले दिसतात. अनेक जे अधिकारी यशस्वी झालेले आहेत, त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये, साहित्याच्या क्षेत्रामध्ये, अनेक वेगवेगळ्या फील्डमध्ये यशस्वी असणाऱ्या व्यक्तींना या व्यासपीठावर आणलं जातं. त्यांची प्रेरणादायी व्याख्यानं, त्यांच्याबरोबर असणाऱ्या इंटरॅक्शन्स, त्यांच्या घेतल्या जाणाऱ्या मुलाखती यामधनं एक चांगला संदेश युवकांमध्ये जातो आणि त्यातनं अनेक युवक हा शिवधनुष्य स्पर्धा परीक्षेचा पेलण्यासाठी समर्थपणे उभा राहिलेले आपल्याला दिसून येतात. खरं तर जळगावला यायचा माझा खूप इच्छा होती. वैशाली पाटील मॅडम मला येऊन स्वतः भेटून गेल्या, पण त्याच दिवशी मी कराडला एक व्याख्यान अगोदर स्वीकारलं असल्यामुळं आज जळगाव किंवा खानदेशातल्या तरुणांशी मला प्रत्यक्षपणे येऊन संवाद साधता येत नाहीये. परंतु मला या दृकश्राव्य व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याबद्दल, आपल्याशी थोडा वेळ संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल श्यामसुंदर पाटील साहेब, वैशाली पाटील मॅडम, आनंद पाटील सरांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. खरं तर आता परीक्षा देऊन जवळजवळ 18-19 वर्ष झालेली आहेत आणि थेट परीक्षेबद्दल काय बोलायचं हा प्रश्न निश्चितपणे आमच्यासारख्या या क्षेत्रातल्या सिनियर मंडळींच्या समोर पडतो. कारण अभ्यासक्रम बदलून गेलेला आहे, प्रश्नपत्रिकांचं स्वरूप बदललेलं आहे, अभ्यासाच्या पद्धती बदललेल्या आहेत, पॅटर्न्स बदललेले आहेत, पुस्तकांची संख्या, पुस्तकांची उपलब्धता खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. दिल्लीमधली, मुंबईतली आणि वेगवेगळ्या ठिकाणी अभ्यास करणाऱ्या मंडळींची जी मांदियाळी आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. हो, निश्चितपणे एक मोटिवेशन म्हणून काही गोष्टी तुमच्याशी बोलता येतील. एक तर मी एका खेड्यातला माझा प्रवास आहे, शेतकऱ्याच्या मुलापासून ते IPS पर्यंत. वयाच्या कमी वयात 23व्या वर्षी मी सर्व्हिसमध्ये सिलेक्ट झालो. 12वी पासनं अभ्यासाची तयारी सुरू केलेली होती, त्यामुळे एकाच वेळी MPSCच्या मधनं उपजिल्हाधिकारी आणि विक्रीकर निरीक्षक आणि UPSC मधनं IPS अशी 3 पदं मिळाली. 4-5 वर्षाचा अभ्यासाचा जो कालावधी आहे त्याचं योग्य नियोजन केलेलं होतं. पूर्ण परीक्षा प्रक्रिया समजून घेतलेली होती आणि खूप छान ओळी एका युद्धनीतीवरच्या पुस्तकामध्ये मला वाचायला मिळालेल्या होत्या. आर्ट ऑफ वॉर नावाचं जे सुन त्सू, चायनीज युद्धशास्त्रज्ञ, त्यांचं पुस्तक आहे. इसवी पूर्व 511 वर्षापूर्वी लिहिलेलं होतं. त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की if you know yourself and if you know your enemy, you need not worry about the result of 100 battles.
जर तुम्हाला स्वतःबद्दल माहिती असेल आणि शत्रूबद्दल ही माहिती असेल तर 100च्या 100 लढ्यांमध्ये तुमचा विजय होणार आहे. If you know yourself and if you do not know your enemy, for every victory gain you will suffer a defeat. म्हणजे जर तुम्हाला स्वतःबद्दल माहिती असेल परंतु शत्रूबद्दल माहिती नसेल तर प्रत्येक युद्धामध्ये एका विजय मिळेल एकात पराभव होईल हे निश्चित आहे. And if you neither know yourself nor your enemy, then you are going to suffer a defeat in every battle. जर तुम्हाला स्वतःबद्दल ही माहिती नसेल आणि शत्रूबद्दल ही माहिती नसेल तर प्रत्येक युद्धामध्ये तुमचा पराभव निश्चित आहे. मी अभ्यास हा युद्धनीतीनं करण्याकडं तुमचा विचार किंवा कल फिरवण्याचा विचार करतोय. म्हणजे परीक्षा हे एक युद्ध एक लढाई असं समजून घेतलं पाहिजे. स्वॉट प्रिन्सिपल जे आहे स्ट्रेंथ, विकनेसेस, थ्रेट्स आणि अपॉर्च्युनिटीज. म्हणजे आपल्या स्ट्रेंथ्स काय आहेत, आपले पॉझिटिव्ह पॉइंट्स काय आहेत, आपल्या विकनेसेस निगेटिव्ह पॉइंट्स कोणते आहेत, आपल्या समोरच्या अपॉर्च्युनिटीज संधी कोणत्या आहेत आणि आपल्याला असणारे धोके थ्रेट्स कोणते आहेत. याचं प्रॉपर अनालिसिस करून हे युद्ध व्यवस्थितपणे त्याच्यासाठी लढाई करणं हे आवश्यक आहे. अगेन आय रिमेंबर वन व्हेरी गुड सेइंग इन इंग्लिश, more you sweat during peace time, less you bleed during war time. जर युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडायचं असेल तर शांततेच्या काळामध्ये जास्त घाम गाळला पाहिजे. थोडक्यात सांगायचं काय तर परीक्षा प्रक्रिया त्याचा व्यवस्थित अभ्यास करा. स्वतःच्या कॅपॅबिलिटीज आपल्या क्षमतांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि त्यानंतर मग दिशा ठरवा की मला कशा पद्धतीनं प्लॅन करायचं आहे. मी आता 12वीला आहे का माझं ग्रॅज्युएशन संपलेलं आहे का पोस्ट ग्रॅज्युएशन संपलेलं आहे, माझे 2 अटेम्प्ट ऑलरेडी संपलेले आहेत. हे वेगवेगळे टप्पे आहेत. तुम्ही 12वीला असताना पुढच्या 5 वर्षाचा प्लॅन ज्यावेळेला कराल त्यावेळेला तुमच्याकडे खूप पॉझिटिव्ह म्हणजे जसं आपण सर्व्हिसमध्ये आल्यानंतर सेव्हिंग अगदी रिटायरमेंटच्या वेळेला येऊन करायची, जर रिटायरमेंटच्या जवळ केले तर काय फार फायदा होत नाही. पण सर्व्हिस लागल्यावर सेव्हिंग करायला सुरुवात केली तर रिटायरमेंटच्या वेळेला बेनिफिट्स चांगले मिळतात. तसं वयाच्या 15व्या 16व्या वर्षी जर तुम्ही अभ्यासाची तयारी सुरू केली असेल स्पर्धा परीक्षेच्या तर तुम्हाला सक्सेस रेशो किंवा तुमची तयारी ही इतरांच्या तुलनेनं चांगली झालेली असेल. त्यामुळं तुम्ही या परीक्षा प्रक्रियेचा म्हणजे याच्या सिलेबसचा, याच्यासाठी असणाऱ्या ग्रंथांचा, त्या ग्रंथातलं काय करायचं आणि काय करायचं नाही, या परीक्षेमध्ये व्हॉट नॉट टू डू हे पण तेवढंच महत्वाचं असतं असं मला वाटतं. कारण मी अभ्यास केला होता त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. निश्चितपणे सिलेबसमध्ये अनेक स्थित्यंतर झालेली आहेत. पण मला आठवतं की आमचे जे सिनियर्स असायचे ते सांगायचे की हे एल बाशमचं द वंडर दॅट वॉज इंडियाचं पुस्तक आहे. त्यातले फक्त सोसायटी, एव्हरीडे लाईफ आणि रिलिजन हे 3च चॅप्टर्स कर. हे अशोक अँड द डिक्लाइन ऑफ मौर्याचं रोमिला थापरचं पुस्तक आहे. यातले शेवटचे 12-13 पानात असणारे अशोकाची इडिक्ट्स त्याचा योग्य पद्धतीने अभ्यास कर. त्यामुळे करायचं काय आणि करायचं काय नाही हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि मग सगळं समोर मांडलं की त्यातले कसे टप्पे अभ्यासाचे ठरवायचे. आठवड्याचा प्लॅन, महिन्याचा प्लॅन, 6 महिन्याचा प्लॅन, वर्षाचा प्लॅन, पूर्व परीक्षेचा प्लॅन, मुख्य परीक्षेचा प्लॅन, मुलाखतीची तयारीचा अगोदर सुरू करतात जी शेवटचा टप्पा आहे आणि ज्याला साधारण 275 मार्क UPSCच्या मुलाखतीला आहेत. लेखी परीक्षेच्या तुलनेत ते 15% आसपास पण हा रेशो येत नाही. तर सुरुवातीला तुम्ही मुख्य परीक्षेचा आणि पूर्व परीक्षेचा योग्य पद्धतीनं प्लॅन करून अभ्यास करणं हे महत्वाचं आहे. मग त्यासाठी आपल्याकडे असणारा कालावधी किती आहे, वेळ किती आहे आणि त्याचं नियोजन आपण कसे करणार. म्हणजे मी माझा अभ्यास करताना मला पहाटे उठायची सवय होती. त्यामुळे सकाळचे 4 तास, दुपारचे 4 तास आणि संध्याकाळचे 4 तास
असे 12 तास माझं अभ्यासाचं मीटर पडेल याच्याकडे माझा आग्रह असायचा. जरुरी नाही की 12 तास रोज अभ्यास होईल. अनेकदा अनेक डेटरन्स, अनेक डेव्हिएशन्स, अनेक अडथळे, अनेक प्रलोभनं असतात की ज्यामुळे अभ्यासात आपलं लक्ष लागत नाही. पण सकाळच्या वेळेला मी ज्यावेळेला फ्रेश आहे त्यावेळेला मी जे मला विषय कठीण वाटतात, जे मला समजायला अवघड आहेत, ते विषय मी सकाळच्या फ्रेश सेशन्स मध्ये घ्यायचो. दुपारच्या वेळेला मी थोडेसे पेंगायच्या वेळेत अवघड सोपे विषय आहेत जे मला कळतायत त्यावेळेला घ्यायचो. संध्याकाळी परत मी फ्रेश असेल त्यावेळेला कोणते घ्यायचे. त्याचबरोबर मग सिलेबसचा अभ्यास करताना प्रिलिम्सला समजा इंडियन इकॉनॉमी आहे, इंडियन पॉलिटी आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे, मेंटल ॲबिलिटी आहे, करंट इव्हेंट्स आहेत. तर या प्रत्येकातला कुठला घटक मला चांगला येणार आहे, कमी येणार आहे. जसं व्यायाम करताना आपण संपूर्ण शरीर कसं सुडौल होईल याचा विचार करत असतो. एकाच मसलचा मी जर व्यायाम केला तर माझा फक्त बायसेपच चांगला होईल आणि मग माझी बॉडी डिस्प्रोपोर्शनेट सुडौल दिसणार नाही. आणि तशा पद्धतीने अभ्यास करताना सुद्धा माझ्या अभ्यासाच्या विविध अंगांचा अभ्यास बॅलन्स कसा होईल, ते बॅलन्सर कॅल्क्युलेशन सारखं समोर असलं पाहिजे, ते कसं ठेवेल हे महत्वाचं. दुसरी गोष्ट, प्रेझेन्स ऑफ माइंड. आपण आपलं प्रेझेन्स ऑफ माइंड कधी कुठला अभ्यास केला आणि कधी तो अभ्यास आपल्याला उपयोगी पडेल हे सांगता येत नाहीये. अनेक गोष्टी आपण शाळा कॉलेजेसमध्ये शिकलेला असतो, ते फाउंडेशन आपलं घट्ट झालेलं असतं, त्याचा उपयोग स्पर्धा परीक्षेची उत्तरपत्रिका लिहिताना होतो. जसं की मी कॉलेजला होतो त्यावेळेला मी एनसीसी मध्ये होतो. एनसीसीच्या कॅम्पमध्ये, अॅन्युअल ट्रेनिंग कॅम्पमध्ये मी नॅशनल इंटिग्रेशनवर भाषण केलेलं होतं. मला आठवतंय ते मला 3-4 दिवस होते, त्यामुळे मी एक नेहमी त्यावेळेला CSR कॉम्पिटिशन सक्सेस रिव्ह्यूचा माझ्याकडे अंक असायचा आणि त्यात एक नॅशनल इंटिग्रेशनवर मला निबंध सापडला होता. तो मी 10-12 वेळा वाचला आणि तो पाठ झाला. मला पाठांतर बरं होतं. आता हा निबंध जो पाठ केलेला होता तो निबंध फिल इन द ब्लँक्स किंवा थोडेसे चेंजेस करून मी MPSCच्या इंग्रजी अनिवार्य विषयाच्या उत्तरपत्रिकेत लिहिला. विषय होता इफ आय वेअर अ प्राईम मिनिस्टर. मी पंतप्रधान झालो तर. मी जो भाषण केलेलं होतं कॉलेजला असताना तो विषय होता राष्ट्रीय एकात्मता, नॅशनल इंटिग्रेशन. मला 100 पैकी 92 गुण इंग्रजी अनिवार्य विषयात पडले आणि मी डेप्युटी कलेक्टर होऊ शकलो फक्त इंग्रजी कंपल्सरी या विषयामध्ये 92 मार्क पडल्यामुळं. पाहिलं खरं तर इंग्रजी माध्यमाच्या मुलांना सुद्धा 70च्या वर मार्क पाडणं खूप कठीण आहे. तर मी मराठी माध्यमातल्या मुलाला मला एसे मध्ये किंवा निबंधामध्ये 40 मार्कांचा निबंध त्यावेळेला होता, आता मला माहित नाही किती मार्कांचा आहे, तर 40 मार्कांच्या निबंधापैकी 35 मार्क तर पडले असतील, जेणेकरून मला 100 पैकी 92 मार्क मिळाले असतील, बाकीचे 2-4 मार्क इतर ठिकाणी गेले असतील. तर इतका चपखल तो विषय कसा बसू शकला. उदाहरणार्थ माझ्या त्या भाषणाची सुरुवात अशी व्हायची, आय स्टील रिमेंबर, नॅशनल इंटिग्रेशनवर जे भाषण होतं, द स्ट्रेंथ ऑफ द नेशन लाईज नॉट इन इट्स लाऊड क्लेम्स अँड माउथ वॉटरिंग डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी but in the spirit of service and that of the complete dedication of one's both body and soul to the cause of unity and integrity of the nation.